ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यामधून हवी तशी माहिती मिळण्यासाठी खात्यांची योजना कशी करायला पाहिजे, रचना कशी करायला पाहिजे हे आपण पाहिलं. आता आपण बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद यामधून ऍसेट्स आणि लायबिलिटीज याबद्दल आवश्यक ती माहिती मिळण्यासाठी खात्यांची रचना कशी करायची हे पाहू. सुरुवातीला आपण फिक्स्ड ऍसेट पासून सुरुवात करू. फिक्स्ड ऍसेट्स म्हणजे जे ऍसेट्स धंद्याच्या प्रक्रियेसाठी आपण वापरतो, उदाहरणार्थ फर्निचर, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, गुडविल, अशा ऍसेट्सना आपण फिक्स्ड ऍसेट म्हणतो. फिक्स्ड ऍसेट्सचं स्वरूप बिझनेसच्या प्रक्रियेमध्ये बदलत नाही. करंट ऍसेटचं स्वरूप बिझनेसच्या प्रक्रियेमध्ये बदलत जातं. फिक्स्ड ऍसेटचं स्वरूप फिक्स राहतं म्हणून आपण त्याला फिक्स्ड ऍसेट असं म्हणूया. उदाहरणार्थ फॅक्टरी बिल्डिंग किंवा ऑफिस बिल्डिंग, शॉप प्रिमाइसेस याला आपण बिल्डिंग या खात्याखाली रेकॉर्ड करू शकतो. अर्थात बिल्डिंग ही मालकीची असेल तरच याचं खातं काढलं जातं. बिल्डिंग भाड्याची असेल तर बिल्डिंग खातं काढलं जात नाही. एक गोष्ट इथे आहे की हे प्रॉपर्टीज ऍसेट्स आपले आहेत, मालकीचे आहेत. याच्यावर आपला मालकीचा हक्क असेल तरच याचा जमा बॅलन्स शीट मध्ये येणार आहे. यानंतर ऑफिसमध्ये कम्प्युटर किंवा इतर इक्विपमेंट्स असले तर कम्प्युटर असं वेगळं खातं आपण उघडू शकतो. त्यानंतर वायरिंग, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स यासाठी आपण इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स असं खातं उघडू शकतो. फर्निचर आणि फिक्चर्स यासाठी फर्निचर अँड फिक्चर असं खातं उघडलं जातं. आता हे सगळे ऍसेट्स जरी असले तरी वेगळी वेगळी खाते उघडायचं कारण असं की इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार ह्यांना चार्ज करायचं डेप्रिसिएशनचे रेट्स अलग अलग आहेत आणि त्यामुळं या ऍसेट्सच्या बुक व्हॅल्यूज निरनिराळ्या दरांनी डेप्रिशिएशनद्वारे कमी कमी होत जाणार आहेत. म्हणून त्या सगळ्या एकत्र न करता वेगवेगळ्या ठेवणं हेच योग्य आहे. गुडविल म्हणजे नावलौकिक. गुडविल हे इनटँजिबल ऍसेट आहे आणि ह्याचा जमा खर्च जेव्हा आपण गुडविल विकत घेतो किंवा पार्टनरशिप फर्ममध्ये एखादा पार्टनर रिटायर होतो किंवा नवीन पार्टनर आत घेतला जातो अशा वेळेस केला जातो. गुडविल ची किंमत जी त्या व्यवहारामध्ये ठरली जाते त्याचं अकाउंटिंग यामध्ये केलं जातं. याच्यावर इतर व्यवहार होत नसतात. गुडविल हे खातं फिक्स्ड ऍसेट या ग्रुप खाली क्लासिफाय केलं जातं. यानंतर लीज होल्ड लँड आणि फ्री होल्ड लँड हे दोन प्रकारचे लँड अकाउंट येतात. जेव्हा पूर्ण मालकीची अशी जमीन असते तेव्हा त्याला आपण फ्री होल्ड लँड म्हणतो. तशा प्रकारचं खातं वापरून त्याचं अकाउंटिंग केलं जातं. जेव्हा प्लॉट ऑफ लँड म्हणजे जमिनीचा तुकडा, भूखंड हा काही कालावधीसाठी घेतला जातो, 99 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष अशा कालावधीसाठी घेतला जातो, तेव्हा त्यासाठी दिलेले पैसे, मोबदला हे ते लीज समजलं जातं आणि दरवर्षी वाटणीला येणारा हिस्सा, लीजचा हिस्सा हे लीज रेंट असं ट्रीट करून त्या लीज होल्ड लँडच्या किमतीतून तेवढी रक्कम दरवर्षी कमी केली जाते. ही कमी केली जाणारी रक्कम नफा तोटा खात्याला लीज रेंट हा खर्च, दरवर्षीचा खर्च असं समजून ती ट्रान्सफर केली जाते. अशा प्रकारची लीजवर घेतलेली लँड ह्यासाठी लीज होल्ड लँड असं खातं वापरावं. यानंतर पेटंट्स, लायसन्सेस आणि कोटाज. पेटंट्स म्हणजे हक्क किंवा टेक्निकल नो हाऊ, लायसन्सेस निरनिराळे बिझनेस करण्यासाठी शासनाकडून मिळणारे लायसन्सेस किंवा कोटाज यासाठी आपण जो काही खर्च करतो तो खर्च भांडवली प्रकारचा खर्च समजून तो खर्च फिक्स्ड ऍसेट या ग्रुप खाली त्या खात्याखाली खर्च टाकावा. किंवा जर तुम्ही लायसन्स विकत घेतलं कोणाकडून तर तो खर्च या खात्याला टाकला जावा. अशी लायसन्सेस जेव्हा रद्द होतात तेव्हा राहिलेली सगळी रक्कम ही नफा तोटा खात्याला ट्रान्सफर करून राईट ऑफ केली जाते. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, फॅक्टरीसाठी वापरली जाणारी यंत्रसामुग्री ही प्लांट अँड मशिनरी या खात्याला खर्च टाकली जाते. हे खातं फिक्स्ड ऍसेट या ग्रुप खाली येतं. यानंतर संस्थेच्या मालकीची वाहनं
पार्टनर्सची वैयक्तिक नव्हे, संस्थेच्या नावावर असलेली वाहनं ही इथे व्हेकल्स अकाउंटला डेबिट केली जातात आणि ती फिक्स्ड ॲसेट अशा प्रकारे समजण्यात येतात. यानंतर आपण येतो इन्व्हेस्टमेंट्सकडे. इन्व्हेस्टमेंट्स मध्ये कन्व्हर्टिबल बॉन्ड्स, डिबेंचर्स, इक्विटी शेअर्स, निरनिराळ्या सिस्टर कन्सर्नमध्ये गुंतवलेले पैसे किंवा फिक्स्ड ॲसेट्समध्ये गुंतवलेले पैसे किंवा प्रिफरन्स शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे हे येतात. जेव्हा धंद्यामध्ये नफा साठत जातो, शिल्लक राहतो, तेव्हा जर ते शिल्लक असलेले पैसे किंवा फंड्स आपण आपल्या धंद्यात परिणामकारकरित्या वापरू शकत नसलो तर ते साठलेले पैसे इतर उत्पन्न मिळवण्यासाठी इतर ठिकाणी गुंतवले जातात. उदाहरणार्थ निरनिराळे इक्विटी शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स किंवा एखादा जमिनीचा तुकडा घेतला किंवा ॲसेट घेतला आणि त्यामध्ये ते पैसे गुंतवले तर त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. अशापासून मिळणारं उत्पन्न हे अदर इन्कम या हेडखाली नफा तोटा खात्याला क्रेडिट साईडला दाखवलं जातं. यानंतर येतात विविध प्रकारचे डिपॉझिट्स जे आपलं ॲसेट आहे. निरनिराळ्या कारणासाठी इतरांकडे ठेवलेले ठेवी म्हणजे डिपॉझिट्स, म्हणजे उत्पन्न मिळवण्यासाठी असोत किंवा बिझनेसच्या कारणानुसार कंपल्सरी आहे म्हणून असो, अशा प्रकारच्या ठेवी म्युनिसिपल कॉर्पोरेशन, MSEB, टेलिफोन किंवा आपल्याला एजन्सी देणारी पेरेंट कंपनी यांच्यात ठेवलेले सेक्युरिटी डिपॉझिट, अर्नेस्ट मनी डिपॉझिट किंवा बँकांमध्ये किंवा अन्यत्र ठेवलेले फिक्स्ड डिपॉझिट किंवा रेकरिंग डिपॉझिट, या प्रकारचे डिपॉझिट जे आपल्या मालकीचे ॲसेट आहेत अशा प्रकारचे अकाउंट्स या ग्रुप खाली येतात. यानंतर महत्वाचा ग्रुप म्हणजे करंट ॲसेट्स, लोन्स अँड ॲडव्हान्सेस. खेळत्या भांडवलाशी संबंधित असा हा ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपमध्ये 3 सब ग्रुप येतात, ते म्हणजे करंट ॲसेट, लोन्स आणि ॲडव्हान्सेस. करंट ॲसेटमध्ये पुन्हा कॅश ऑन हँड, कॅश ॲट बँक, स्टॉक ऑन हँड आणि सन्ड्री डेटर्स असे 4 सब ग्रुप्स येतात. कॅश ऑन हँड मध्ये आपल्या हातात असलेली कॅश, जर तुमच्याकडे पेटी कॅशियर असेल, किरकोळ कॅश पेमेंटसाठी काही कंपन्यांमध्ये पेटी कॅशियर नेमला जातो जो किरकोळ पैसे भागवायचं काम करत असतो. ह्या कॅशियरला पेटी कॅशियर म्हणतात. त्याच्याकडे असलेल्या कॅशला पेटी कॅश असं वेगळं नाव दिलं जातं. मेन कॅश कडून पेटी कॅशियरला कॅश मिळत असते, ती पेटी कॅश अकाउंटला डेबिट टाकली जाते. ह्या दोन्ही कॅश मिळून कॅश ऑन हँड होत असते आणि हे 2 खाते कॅश ऑन हँड या सदराखाली येतात. त्यानंतर कॅश ॲट बँक, यामध्ये बँकेत असलेले करंट अकाउंट्स किंवा सेव्हिंग अकाउंट्स फक्त येतात. बँकेत असलेले इतर प्रकारची खाती, कॅश क्रेडिट लोन अकाउंट किंवा टर्म लोन अकाउंट किंवा फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट, पिग्मी डिपॉझिट अकाउंट, अशा प्रकारची इतर खाती या सदराखाली मोडत नाहीत. त्यामुळे बँक ऑफ इंडिया करंट अकाउंट, बँक ऑफ इंडिया करंट अकाउंट मुंबई, बँक ऑफ इंडिया करंट अकाउंट पुणे, अशा प्रकारे वेगवेगळी करंट अकाउंट्स किंवा जर बँकेनं परवानगी दिली असेल सेव्हिंग अकाउंट वापरण्यासाठी तर सेव्हिंग अकाउंटचा पण यामध्ये समावेश होतो. यानंतरचा महत्वाचा ग्रुप म्हणजे स्टॉक ऑन हँड. स्टॉक ऑन हँड मध्ये खात्याची रचना कशी ठेवायची हे विशेष काळजीपूर्वक बघावं लागतं. जेव्हा एखादा किराणा माल दुकान किंवा रिटेल शॉप असलेला माणूस असेल आणि तो बिझनेस करत असेल तर त्याच्याकडे स्टॉक ऑफ गुड्स, शिल्लक माल खाते एवढंच एक ठेवलं जातं. त्यामध्ये प्रत्येक मालाचं, वेगळ्या मालाचं वेगळं खातं ठेवलं जात नाही. परंतु जर एखादा मॅन्युफॅक्चरर असेल तर त्याच्याकडे महत्वाचे 3 ग्रुप्स राहतात. एक म्हणजे कच्चा माल किंवा रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस म्हणजे प्रक्रियेत असलेला माल आणि फिनिश्ड गुड्स म्हणजे पक्का माल. जसं बिल्डरकडे खडी, वाळू, सिमेंट, सळी वगैरे कच्चा माल आहे, रॉ मटेरियल आहे. त्यानंतर अर्धवट बांधून झालेलं बांधकाम हे वर्क इन प्रोग्रेस आहे आणि तयार झालेले फ्लॅट्स किंवा शॉप्स किंवा बिल्डिंग्स हे पक्का माल आहे. तुम्हाला अशा प्रकारे माहितीची गरज असेल तर तुम्ही स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स असे खाती ठेवू शकता. जर तुम्हाला आयटम वार पाहिजे असतील तर तुम्ही स्टॉक ऑफ पिग आयर्न, स्टॉक ऑफ केमिकल, स्टॉक ऑफ सिलिका सँड, स्टॉक ऑफ सोप
स्टॉक ऑफ राईस, शुगर, अशा प्रकारे मालाचं नाव घालून खात्याचं रचना करू शकता. तुम्हाला माहितीची जशी गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही खात्याची रचना करण्याची आहे. यानंतर सन्ड्री डेटर्स म्हणजे व्यापारी येणी. आपल्याकडून जे लोक उधारीवर माल विकत घेतात, जे आपली गिराईक आहेत, अशा लोकांच्याकडून येणे असलेले पैसे या ग्रुप खाली ठेवले जातात. इथे असलेले खात्यांची नावं म्हणजे आपल्या गिराईकांची नावं असतात. आनंदमयी जनरल स्टोअर्स, भारत एजन्सीज, मॉडर्न स्कूल ऑफ कम्प्युटर्स वगैरे ही खाती ही आपले गिराईकांची खाती असतात. त्यानंतर लोन्स अँड ऍडव्हान्सेस, दिलेली कर्ज किंवा दिलेले ऍडव्हान्सेस जे आपल्याला येणे आहेत. मग काही माल खरेदीपोटी किंवा ऍसेट खरेदीपोटी ऍडव्हान्सेस दिलेले असतील किंवा आपल्या एम्प्लॉईना कर्ज दिले असतील तर अशा प्रकारची खाती या ग्रुप खाली येतात. उदाहरणार्थ ऍडव्हान्स फॉर लिफ्ट टू ओटीस, ऍडव्हान्स टू मायक्रोवेव्ह सिस्टीम्स, ऍडव्हान्स टू प्रशांत वगैरे. त्यानंतर या बाजूचा शेवटचा ग्रुप म्हणजे मिसलेनियस. यामध्ये फिक्टिशियस ऍसेट्स येतात, म्हणजे असे खर्च ज्याचा उपभोग अनेक वर्षापर्यंत मिळणार आहे किंवा जे एकाच वर्षात खर्च टाकता येत नाहीत, अशा प्रकारचे खर्च. उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, कंपनी नोंद होण्या अगोदर झालेला खर्च. त्यानंतर प्रोडक्शन सुरू होण्या अगोदर झालेला खर्च याला प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस असं म्हणतात. किंवा मोठ्या प्रमाणात जाहिरातीवर खर्च केलाय ज्याचा फायदा अनेक वर्षासाठी होणार आहे तर त्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस किंवा डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टिजमेंट असं म्हणूया. आणि हा खर्च जर आपल्याला 3 वर्षासाठी फायदा देणार असेल तर हा 1/3 याप्रमाणे 3 वर्षामध्ये नफा तोटा खात्याला खर्च टाकला जातो. शिल्लक राहिलेला आकडा हा बॅलन्स शीटला मिसलेनियस ग्रुप खाली ऍसेट म्हणून दाखवला जातो, जो प्रत्यक्षात ऍसेट नसतो. ही झाली बॅलन्स शीटच्या ऍसेट आणि प्रॉपर्टीज या बाजूबद्दलची माहिती. बॅलन्स शीटचे कॅपिटल अँड लायबिलिटी या बाजूबद्दल आता माहिती घेऊ. कॅपिटल म्हणजे भांडवल. मालकाने धंदा करण्यासाठी आणलेले स्वतःचे पैसे त्याला आपण भांडवल म्हणूया. हे पैसे असे की ज्याच्यावर काही व्याज द्यायचं नसतं किंवा हे कुणाला देणे लागत नसतात. जर धंद्यात तोटा आला तर ते पैसे बुडले असा ज्याचा अर्थ होतो त्याला म्हणायचं भांडवल. जेव्हा कंपनी असते, लिमिटेड कंपनी असते, तेव्हा कंपनीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल किंवा प्रिफरन्स शेअर कॅपिटल असे ज्या प्रकारचे शेअर तुम्ही देत असाल त्या प्रकारे शेअर कॅपिटलचं नाव घालून खात्याचं नाव वापरलं जातं. पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिपमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं एक खातं ज्यामध्ये फिक्स्ड कॅपिटलचा वापर केला जातो आणि पार्टनरच्या येणे देणे, ऍडव्हान्सेस घेतले, त्याचा हिशोब दिला वगैरे किंवा नफा क्रेडिट झाला त्याच्या अगेन्स्ट उचल केली, अशा प्रकारच्या व्यवहारासाठी पार्टनर्स करंट अकाउंट असं खातं उघडलं जातं. मराठीत त्याला पार्टनरचे चालू खाते असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रोप्रायटर जर असेल म्हणजे एकच मालक, सोल प्रोप्रायटर, तर त्यावेळेस प्रोप्रायटरचे कॅपिटल अकाउंट आणि जरूर असेल तर प्रोप्रायटरचे करंट अकाउंट अशा प्रकारे खात्यांची योजना केली जाते. यानंतर येतो आपण रिझर्व्ह आणि सरप्लस याच्याकडे. रिझर्व्ह म्हणजे राखीव निधी, कुठल्या तरी कारणासाठी, उद्दिष्टासाठी बाजूला काढून ठेवलेले पैसे. हे पैसे नफ्यातून बाजूला काढून ठेवलेले असतात. आणि सरप्लस म्हणजे गंगाजळी, शिल्लक राहिलेला नफा, साठून राहिलेला नफा. या ग्रुप खाली बिल्डिंग फंड, डेप्रिशिएशन फंड, जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स अशा विविध प्रकारची खाती येऊ शकतात. तुम्ही ज्या प्रकारचे रिझर्व्ह किंवा फंड्स ठेवणार असाल, वापरणार असाल त्याप्रमाणे खात्यांची योजना करावी लागते. यानंतर लायबिलिटीज. लायबिलिटीज मध्ये 2 प्रकार आहेत, लॉंग टर्म लायबिलिटीज आणि शॉर्ट टर्म लायबिलिटीज. जी देणी घेतल्यानंतर साधारणपणे 12 महिन्याच्या कालावधीत म्हणजे 1 वर्षाच्या अवधीमध्ये परतफेड करायची असते, अशा लायबिलिटीजला शॉर्ट टर्म लायबिलिटीज म्हणतात किंवा करंट लायबिलिटीज असं आपण त्याला म्हणूया.
आणि जी देणी 12 वर्षापेक्षा अधिक काळपर्यंत फेडत राहायची असतात त्यांना आपण लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणतो. लॉंग टर्म लायबिलिटीज मध्ये मुख्यत्वे करून कर्ज येतात. कर्जामध्ये 2 प्रकार आहेत, तारण घेतलेली कर्ज आणि तारणाशिवायची कर्ज. सेक्युअर्ड लोन्स आणि अनसेक्युअर्ड लोन्स. तुमच्याकडे सेक्युअर्ड लोन्स मध्ये आपण जर बँकेकडून कर्ज काढली तर त्यामध्ये कॅश क्रेडिट लोन म्हणजे खेळत्या भांडवलासाठी बँकेकडून घेतलेलं कर्ज जे नॉर्मली स्टॉकवरती असतं किंवा आपल्या पतीवरती ते देतात किंवा आपण जर हुंड्या त्यांना दिल्या बँकेना तर त्या हुंड्यांच्या अगेन्स्ट बँक देते. अशा प्रकारच्या कर्जांना आपण कॅश क्रेडिट लोन किंवा ओव्हरड्राफ्ट लोन ओडी फॅसिलिटी किंवा बुक डेट लोन्स फ्रॉम बँक बीडी फॅसिलिटी किंवा बीडी अकाउंट असं म्हटलं जातं. तसंच गाडी घेण्यासाठी कर्ज काढलं तर आपण म्हणूया बँक ऑफ बरोडा कार MH092600 लोन. जर अनेक कार घेतल्या असतील आणि अनेक कारवरती कर्ज घेतले असतील तर त्या कर्जाच्या खात्याच्या नावामध्ये त्या गाडीचा नंबर सह उल्लेख असणं जरुरीचं आहे. जसं की इकडे व्हेइकल्स फिक्स्ड ॲसेटमध्ये व्हेइकल्स म्हणून ट्रक 3-4 असतील तर 3-4 ट्रक्स असतील तर ट्रक आणि पुढे नंबर त्या ट्रकचा घालून ते खातं वेगळं ठेवायचं असतं, कारण तो ट्रक विकला की ते खातं उडाप होणार असतं, क्लोज होणार असतं. तसंच इथं कर्जाची सुद्धा खाती ही आयडेंटिफाय होण्यासाठी त्या व्हेइकलचं किंवा त्या ॲसेटचं नाव त्या टर्म लोन मध्ये येणं आवश्यक आहे. त्यानंतर स्टॉकच्या अगेन्स्ट जर कर्ज घेतलं असेल तर त्याला आपण म्हणूया बँक ऑफ इंडिया स्टॉक हायपोथिकेशन अकाउंट. ठराविक मुदतीत फेडायच्या कर्जाला टर्म लोन म्हणतात. त्यामुळे एखादं जनरल नाव असंही असू शकतं की बँक ऑफ इंडिया टर्म लोन अकाउंट. ही झाली सेक्युअर्ड लोन्स या गटामध्ये येणाऱ्या कर्जांची खात्यांचे प्रकार. त्यानंतर अनसेक्युअर्ड लोन्स म्हणजे तारणाशिवाय घेतलेली कर्ज. यामध्ये उदाहरणार्थ काबुलीवाला पठाण लोन. नॉर्मली पठाणाकडून घेतलेली कर्ज ही तारणाशिवायची असतात, आपणच तारण असतो त्याला. त्यामुळे अशा प्रकारचे कर्ज ही अनसेक्युअर्ड लोन्स किंवा हल्ली ICICI किंवा HDFC किंवा बऱ्याचशा बँका प्लेन लोन देतात, अंगावर कर्ज देतात ज्याला काही तारण असत नाही. आवश्यक ती कागदपत्र दिल्यानंतर तारणाशिवाय 10 लाख पर्यंत कर्ज तुमच्या कवतीनुसार ते देतात. तर अशा प्रकारची कर्ज अनसेक्युअर्ड लोन्स म्हणून. त्यानंतर ठेवी, स्वीकारलेल्या ठेवी. स्वीकारलेली ठेव ही आपली लायबिलिटी आहे, ही आपण परत करायची असते, पण ही बऱ्याच वेळा अनसेक्युअर्ड लोन सारखीच असते. याच्या अगेन्स्ट काही तारण दिलेलं असतंच असं नाही. कंपनी कायद्यानुसार जर कंपनीकडून परवानगी घेऊन, कंपनी लॉ बेंचकडून परवानगी घेऊन जर आपण ठेवी स्वीकारल्या तर त्यामध्ये आपण तारण देत असतो, पण इतर प्रकारच्या ठेवींना तारण दिलेलं नसतं. त्यामुळे फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह कडून घेतलेले डिपॉझिट्स किंवा आपल्या डीलर्स कडून एम्प्लॉईज कडून घेतलेले डिपॉझिट्स हे डिपॉझिट्स ऍक्सेप्टेड या सदराखाली मोडतात. त्यानंतर करंट लायबिलिटीज मध्ये एक्साइज ड्युटी कलेक्टेड, इन्कम टॅक्स TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स, कापून घेतलेला इन्कम टॅक्स. त्यानंतर अशाच प्रकारे कापून घेतलेला व्यवसाय कर, सेल्स टॅक्स CST आणि MST. CST म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स, MST म्हणजे महाराष्ट्र सेल्स टॅक्स. हे जे काही कर आपण शासनाच्या तर्फे आपल्या गिरायकाकडून किंवा नोकरांकडून किंवा ज्यांना आपण व्याज देतो अशांच्याकडून कापून घेतो, ते आपल्याला शासनाला पुन्हा भरावे लागतात 8 दिवस किंवा 15 दिवस मुदतीमध्ये. आणि हे कापून घेतलेले कर हे आपलं लायबिलिटी असतं आणि हे लायबिलिटी ही करंट लायबिलिटी असते. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजेच ट्रेड क्रेडिटर्स किंवा अकाउंट्स पेएबल, व्यापारी देणी. उधारीवर माल विकत घेतल्यानंतर जे पैसे आपण इतरांना देणे लागतो अशा प्रकारच्या देण्यांना व्यापारी देणी असं म्हणतात. ही देणी 30 दिवस, 90 दिवस किंवा 15 दिवस अशा प्रकारे जो काही कालावधी दिला असेल त्या कालावधीमध्ये परत द्यायची असतात. आणि यानंतरचा शेवटचा ग्रुप म्हणजे प्रोव्हिजन्स, जे खर्च झालेले आहेत पण त्याचे पैसे भागवलेले नाहीत, देणे आहेत, काही कारणामुळे बिल आलेलं नाही म्हणून दिलेले नाहीत किंवा प्रत्यक्ष द्यायचे आहेत परंतु देऊ शकलेले नाही,
असे खर्च किंवा त्या काही खर्चाच्या तरतुदी केल्या जातात तशा खर्च, तर हे खर्च आउटस्टँडिंग लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस किंवा प्रोव्हिजन्स फॉर एक्सपेन्सेस अशा स्वरूपाचे खर्च, देणे खर्च हे प्रोव्हिजन्स या ग्रुप खाली क्लासिफाय केले जातात. आणि त्यासाठी ऑडिट फीज पेएबल, कमिशन पेएबल, इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेएबल, म्युनिसिपल टॅक्सेस पेएबल, ऑफिस रेंट पेएबल, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स किंवा प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स अशा विविध प्रकारची खाती वापरली जातात. आपल्याकडे ज्या ज्या प्रकारचे देणी वर्षाखेरीला द्यायची असतील त्या त्याप्रमाणे खात्यांची योजना केली पाहिजे. ही झाली बॅलन्स शीट मध्ये आवश्यक ती माहिती तपशीलवार मिळण्यासाठी करावयाची खात्यांची योजना. खात्यांची रचना म्हणजे स्ट्रक्चर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आवश्यक असलेल्या माहितीचा विचार करून जर व्यवस्थितपणे एकदाच ठरवलं तर आपल्याला आवश्यक ती माहिती विनासायास विना अडचण मिळत राहते, जेणेकरून आपली त्यावर अवलंबून असलेली कामं, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्सची रिटर्न्स, व्यवसाय कर कायद्याची रिटर्न्स किंवा टॉप मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी आवश्यक असलेली माहिती, ती माहिती देण्यासाठीची लागणारी स्टेटमेंट्स, या गोष्टी तयार करणं हे सहजपणे जमू शकतं. आणि हे एकदाच करायचं काम असतं. कम्प्युटरायझेशन मध्ये याला मास्टर डेटा क्रिएशन म्हणतात. हे काम करण्यापूर्वी आपल्या माहितीच्या गरजांचा व्यवस्थित अभ्यास करावा. खात्यांची यादी, जी कॉमनली यूज लेजर अकाउंट ज्याला म्हणूया, अशा खात्यांची यादी सगळी वाचून पाहावी आणि मग त्यातून आपल्याला लागणारी खाती सिलेक्ट करावीत. त्याप्रमाणे त्या खात्याचं नाव ठेवावं. खात्याचं नाव हे सुबोध म्हणजे बोधप्रद, मिनिंगफुल असलं पाहिजे. त्यातून त्या खात्याचा वापर कशासाठी होणार आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. खात्यामध्ये शब्दांची योजना अचूक पाहिजे, परंतु कमीत कमी शब्द किंवा शॉर्ट फॉर्म्स वापरून खातं लिहिलं पाहिजे. तर ते कम्प्युटरायझेशन मध्येही बरं पडतं किंवा मॅन्युअल अकाउंटिंग मध्ये सुद्धा बरं पडतं. खात्यांचा इंडेक्स व्यवस्थित केला गेला पाहिजे. व्यक्तीची नावं लिहायची असतील तर आडनाव पहिल्यांदा, मग फर्स्ट नेम, मग मिडल नेम असं पाहिजे. कंपन्यांची किंवा पार्टीची नावं लिहायची असतील तर त्याला मेसर्स हा शब्द न वापरता डायरेक्टली कंपनीचं नाव लिहावं. जर एखादं मोठं नाव असेल की श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना मर्यादित, तर अशा ठिकाणी श्री आणि छत्रपती हे शब्द महत्वाचे नसून राजाराम साखर कारखाना हे महत्वाचं आहे. अशा ठिकाणी शॉर्ट फॉर्म राजाराम SSK लिमिटेड असा पण करू शकता. त्यामुळे जे कॉमन वापराचे शब्द आहेत, ज्याचा त्या नावाशी मोठा संबंध येत नाही, असे शब्द गाळून महत्वाचे शब्द ठेवून खात्याचं नाव तयार करणं हे जरुरीचं आहे. खात्याचं नाव योग्य तयार केलं तर ते खातं आपल्याला अनुक्रमणिकेत कुठल्या अक्षरामध्ये हुडकायचं हे आपल्याला समजतं आणि ह्यामुळे ऍक्सेस टू लेजर अकाउंट हा सहज सुलभ होतो. अन्यथा खातं तयार केलेलं असतं परंतु ते आपल्याला सापडत नसल्यामुळे आपण ते खातं नाहीच आहे असं समजून बसतो आणि अशामुळे पुन्हा ते खातं काढलं जातं आणि एका पार्टीशी, एका आयटमशी संबंधित व्यवहार दोन खात्यामध्ये फुटकळ स्वरूपात नोंद केले जातात आणि त्यामुळे आपण मिसलेड होण्याची शक्यता असते. म्हणून खात्याच्या योजना ही व्यवस्थित विचारपूर्वक करणं हे जरुरीचं. असं कराल तर अकाउंटिंगचं काम आपल्याला अतिशय सुंदर रीतीने करता येईल आणि आपण स्वतःच्या आणि इतरांच्या अपेक्षा व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा.